त्रिविध बुद्ध पौर्णिमेनिमित्त सालाबादाप्रमाणे सहकार विद्यामंदिर बुलढाणा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन। जय भारत जय संविधान। मी प्रवीणकुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार अखिल मानव जातीला शांती, अहिंसा आणि प्रज्ञाशील करुणेचा संदेश देणारे आद्य शाक्य मुनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा येथील सहकार विद्यामंदिर या ठिकाणी अशोक वाटिकेच्या प्रांगणात सालाबादाप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। बुद्ध पौर्णिमा बौद्ध समाज बांधवांचा सर्वात मोठा पवित्र सण म्हणून ओळखला जातो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा तीनही महत्त्वाच्या घटनांचा हा दिवस साक्षीदार असल्याने या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे विविध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा बुलढाणा अर्बन व सहकार विद्यामंदिर यांच्या वतीने अशोक वाटिका या ठिकाणी अत्यंत सुंदर, शिस्तबद्ध आणि तितक्यात हर्ष उल्हासात संपन्न झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, उपाध्यक्ष भाईजी उपस्थित होते। तर प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नाशिकचे आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त स्वप्नील साबळे, तसेच बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉक्टर सुकेशजी झंवर, बुलढाणा अर्बन चॅरिटेबलच्या अध्यक्षा कोमल झंवर मॅडम, बुद्ध विहार गारडगावचे अध्यक्ष अमोल हिरोळे, डॉक्टर अर्चित हिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूज्य भंते प्राध्यापक डॉक्टर कोडियन यांची धम्मदेशना व उपस्थिती उपासक व उपासिका यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभली। या सिद्धी सैनिक सेवा संघाने त्यांच्या विशेष शिस्तबद्ध संचालन शैलीने तर रमाईच्या लेखींनी भिक्खू संघ व मान्यवरांचे पुष्पवृष्टीने स्वागत केले। पूज्य भंते व मान्यवरांच्या हस्ते पंचशील धम्मध्वजाचे रोहन करण्यात आले। त्यावेळी यश सिद्धी सैनिक सेवा संघाकडून मानवंदना देण्यात आली। यानंतर समस्त यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या सन्माननीय सैनिकांना आदरणीय भाईजी व डॉक्टर सुकेश झंवर यांनी पंचशील शाल दुपट्टा देऊन सन्मानित केले। सोबतच रमाईच्या लेखी ग्रुपला सुद्धा कोमल झंवर मॅडम यांनी पंचशील दुपट्टा देऊन सन्मानित केलं। या सिद्धी सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला दरवर्षी मिळत असलेल्या योगदानासाठी डॉक्टर सुरेशजी झंवर यांनी अनिल डोंगरदेवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। डॉक्टर सुकेश झंवर यांनी भगवान बुद्धांचे जीवनमूल्य जोपासण्यासाठी बुलढाणा अर्बन व सहकार विद्या मंदिरने या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सुरू केलेली ही एक चांगली परंपरा व तिचे महत्त्व व उद्देश कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पष्ट केले। यानंतर पूज्य भंते यांनी बुद्ध विचारांचे अमृत त्यांच्या धम्मदेशनेतून दिले। पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अत्यंत मोजकेच परंतु मूल्यवर्धन करणारे विचार प्रस्तुत केले। तर मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी बुद्ध जयंती बुलढाणा अर्बन का साजरी करते, त्यामागचा उद्देश काय हे आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले। नाशिक येथे कार्यरत असलेले आदिवासी सहाय्यक आयुक्त स्वप्नील साबळे यांनी सुद्धा कर्म व कुशल कर्म याचे महत्त्व विशद केले। कार्यक्रमाचे सुंदर व भरदार सूत्रसंचालन रमेश आराखसर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय कस्तुरे आणि त्यांचे सहकारी, बुलढाणा अर्बन परिवार, सहकार विद्या मंदिरचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमासाठी सम्यक समन्वय समिती, सद्भावना समिती, शहरातील सर्व विहार समिती, मान्यवर डॉक्टर, वकील, व्यावसायिक, कर्मचारी, अधिकारी, उपासक, उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सहकार विद्या मंदिर व बुलढाणा अर्बन कडून स्वादिष्ट चहा, नाश्ता तसेच खीरदानाची व्यवस्था करण्यात आली। सालाबादाप्रमाणे याही वर्षी अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम यशस्वी झाला।